मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाड़े. भाग 30. देख के आपकी मुस्कुराहट हम होश गवा बैठे. राजीव जियाला शाळेत ड्रॉप करून सुप्रीम हाऊसकडे निघालेला. केम्प्स कॉर्नर फ्लायओव्हर नुकताच मागे टाकत कार मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघालेली. हातातील आयपॅडवर काही मेल्सना रिप्लाय करत घड्याळात किती वाजलेत ते पाहिले. 8:10 झालेत. अजून 20 मिनिटे. राजीव, न्यू डे, न्यू बिगिनिंग. आज सकाळी टेक्नोसिसची मीटिंग नाही असे का? डायरेक्ट संध्याकाळच्या मीटिंगचे शेड्यूल आहे. राजीव, मेघासमोर नॉर्मल राहा. जे काही त्यांच्याबद्दल कळले आहे ती त्यांची पर्सनल लाईफ आहे. त्याविषयी काहीही बोलायचे नाही. मेघाला पुन्हा त्रास होईल असा कुठलाही विषय काढायचा नाही. उगाच दैनंदिन कामावर त्याचा परिणाम नको. सध्या तरी नॉर्मल ऑफिस वर्क डिस्कशन. मेघा टेक्नोसिससाठी दिवस रात्र एक करत आहेत. काल रात्रीही 2 वाजताचा मेल पाहिला त्यांचा. मीही जागाच होतो. अस्वस्थ. झोप लागणार तरी कशी? राहून राहून मेघा तुमचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. तिची कार मरीन ड्राईव्ह ओलांडून सुप्रीम हाऊसपासून 10 मिनिटाच्या अंतरावर होती. पायावर लॅपटॉप सांभाळत एकीकडे फोनवर सिद्धार्थशी बोलत होती. मीटिंगसाठी लागणाऱ्या डिटेल्स विचारून फोन खाली ठेवला. ॲसेट व्हॅल्युएशनची मीटिंग सकाळीच करूया. मेल आत्ताच पाठवूया म्हणजे राधिका आणि सिद्धार्थ तयार राहतील. आणि राजीवसुद्धा. त्यांच्याच केबिनमध्ये आहे मीटिंग. कालच म्हणाले. पण राजीव, तुमचे सकाळचे मीटिंग कॅलेंडर सगळी बुक दिसत आहे. बॅक टू बॅक मीटिंग्स. आपली मीटिंग कुठे ॲडजस्ट करू? ऑफिसला पोहोचलो की आधी त्यांनाच विचारूया मीटिंगसाठी योग्य वेळ. एकदम केबिनमध्ये जाऊन बोलायचे का? हो, ॲज युज्युअल. मेघा, टेन्शन घेऊ नकोस. श्वेताने राजीवजींना माझ्याबद्दल सांगितले तर असणारच. राजीव, तुम्ही मुद्दाम त्याविषयी बोलणार नाही तेवढी खात्री आहे, विश्वास आहे. मी सुद्धा काहीही विचारणार नाही. प्रोजेक्टविषयी बोलले तरी बस. कार सिग्नलला बराच वेळ रखडली. शेवटी एकदाची सुप्रीम हाऊसच्या मेन एंट्रन्सपाशी पोहोचली आणि तेवढ्यात राजीवची कार तिच्या कारच्या मागे येऊन थांबली. तिची कार पुढे बघून त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आले. 2 आठवड्यांपूर्वी असाच सोमवार होता आणि आम्ही दोघे असे एकाच वेळी पोहोचलेलो. प्रोजेक्टचा पहिला दिवस आणि त्यानंतर आज हा कोइन्सिडन्स. ग्रेट बिगिनिंग ऑफ द डे. त्याने लॅपटॉप बॅग उचलत ब्लेझर हातात घेऊन कारच्या बाहेर पाऊल टाकले. ती अजून कार बाहेर उतरली नाही हे पाहून स्वतःच्या कारजवळच उभा. कारमध्ये बसूनच मेघा फोनवर बोलत होती. मेघा, इतका वेळ कोणाशी फोनवर बोलत आहेत? अति गप्पिष्ट स्वभाव आहे. एका वाक्याच्या प्रश्नाला पूर्ण पॅराग्राफचे एक्सप्लेनेशन आणि मग शेवटी इम्पॉर्टंट काय ते सांगणार. कधी कधी मुद्द्याचेही विसरून जातात. हेही पाहिले आहे शनिवारी. मी असे इथे वाट बघत उभे राहणे योग्य नाही. जाऊया मेन लॉबीकडे. मेघा येतीलच मागून. लिफ्ट जवळ थांबू. तो चालू लागला. ती कारमधून उतरली तर राजीवची मर्सिडीज पार्किंगकडे जाताना दिसली. क्षणभर चमकली पण तो दिसेना. मग इकडे तिकडे बघून शोधू लागली. राजीव आले आहेत? मग गेले कुठे? तिने मागे वळून पाहिले तर मेन लॉबीच्या काचेच्या दाराशी राजीव पाठमोरा दिसला. तसे 20-25 पावलांचेच अंतर. पण तिच्या साडीतील धीम्या चालीने काही ते पटकन पार होईल असे न वाटून तिच्याही नकळत तिने मिस्टर मेहरा, प्लीज वेट अशी हाक मारलीच. ग्लास डोअरच्या जवळच्या सिक्युरिटी गार्डने तिच्याकडे चमकून पाहिले.
तशी तीही गोंधळली. मी जरा जास्तच मोठ्याने हाक मारली का? मग काय करू? राजीव ताडताड चालत गेले असते पुढे आणि परत मीटिंगचे विचारायला मला त्यांच्या केबिनची वारी. अन अजूनही पाठमोऱ्या असलेल्या राजीवच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले. इंडीड अ गुड बिगिनिंग मेघा. तो आरामात वळून तिथेच थांबला, तिची कारमधून बॅग आणि पर्स काढत त्याच्यापर्यंत पोहोचण्याची लगबग पाहण्यात मग्न. मेघा, सावकाश चाला, घाई करू नका, परत धडपडाल. मी थांबलो आहे तुमच्यासाठीच. गुड मॉर्निंग मिस्टर मेहरा. घाईत चालत एकदाची त्याच्याजवळ पोहोचली. गुड मॉर्निंग मिस जोशी. त्याच्याही चेहऱ्यावर आनंद अन आश्चर्याचे मिश्रण. गार्डने दोघांसाठी दार उघडले अन मेन लॉबी पार करत लिफ्टकडे जाताना तिची नजर लॉबीतील रिसेप्शन डेस्कच्या मागे बसणाऱ्या सुनिधीकडे गेली. सुनिधीने दोघांनाही गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम असे विश केले. अन मेघाला अचानक 15 दिवसांपूर्वीची आठवण झाली. शी इज विथ मी असे म्हणणारा राजीव आठवला. अन त्याच्या त्या वाक्यावर आपण कसे रागाने त्यांच्याकडे बघत होतो हे आठवले. आणि तिच्याही नकळत खुदकन हसली. यावेळी त्याने एकदा रिसेप्शन डेस्ककडे आणि एकदा तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि काहीतरी आठवले. मेघा, तुम्हालाही प्रोजेक्टचा पहिला दिवस अँड शी इज विथ मी आठवले का? मलाही. टेलिपथी. एनिथिंग फनी मिस जोशी? हसण्याचे काही विशेष कारण? लिफ्ट जवळ पोहोचत लिफ्टचे बटन प्रेस करत ती आत शिरण्याची वाट बघत मागे थांबला. नाही, काही नाही, सहजच काहीतरी आठवले म्हणून. तो आत येताच तिने 27व्या मजल्याचे बटन प्रेस केले. मेघा, आज तुमचा मूड आनंदी आहे. गुड. मला वाटलेले काल नंतर आपण दोघेही सिरियस मोडमध्ये गेलो तर बोलणे सोडा, एकत्र काम करणेही थोडे ऑकवर्ड झाले असते. थँक गॉड. मेघा, तुम्ही हसून बोलायला सुरुवात केली. आता मलाही रिलॅक्स वाटत आहे. पण मेघाने मला हाक मारून का थांबवले? सहज? नो वे. कामाशिवाय त्या असे करणारच नाहीत. विचारू का? मिस्टर मेहरा ॲसेट व्हॅल्युएशन डिस्कस करण्यासाठी मीटिंग अरेंज करत होते. तिच्या मोबाईलमध्ये बघतच राजीवला प्रश्न विचारत होती. येस मिस जोशी, मीही तोच विचार करत होतो. सकाळी आपली एकही मीटिंग नाही. तुमचे सकाळचे मीटिंग कॅलेंडर फ्री नाही, मग मी कशी अरेंज करू? तिने तिच्या हातातील मोबाईलमधील त्याचे दिवसभराचे मीटिंग शेड्यूल दाखवले. तिच्या मोबाईलमधील स्वतःचे डिटेल शेड्यूल बघून तोही अवाक. माझे पूर्ण डेली शेड्यूल ह्यांच्याकडे आहे. आता मेघा, तुम्ही म्हणत आहात तर मीटिंगसाठी वेळ काढतोच. असेही एक मॉर्निंग मीटिंग असायलाच हवी. तुमच्याशी वाद संवाद करून दिवसाची सुरुवात. कुठली मीटिंग रिशेड्यूल करावी? 10 वाजता? इज इट ओके? त्याने मार्केटिंग टीमच्या मीटिंगची वेळ तिला सजेस्ट केली. हो, मला चालेल. पण तुम्हालाही चालेल ना? म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंटची मीटिंग आहे म्हणून. आय थिंक ही मीटिंग सुप्रीम फूड अँड प्रोसेसिंग कंपनीची नवीन डिस्ट्रीब्युटर पॉलिसी डिस्कस करण्यासाठी आहे, सेल्स डिपार्टमेंटचे कमल सिन्हा म्हणाले. म्हणजे मी आपली मीटिंग संध्याकाळी पण ठेवू शकते, पण सकाळीच डिस्कशन केले तर बरे. वर्किंग आणि रिपोर्टमध्ये काही बदल करायचे असतील तर राधिका आणि सिद्धार्थ दिवसभर बसून पूर्ण करतील. अँड संध्याकाळी ऑलरेडी आपली रेग्युलर अपडेट मीटिंग आहेच, मग 2-3 मीटिंग्स सोबत नको. तसे मी आत्ता 9 वाजता पण मीटिंग ठेवू शकते, पण हे दोघे जेमतेम 9ला पोहोचतात आणि आल्या आल्या मीटिंगसाठी रेडी असतील की नाही माहीत नाही. तो आपल्या मोबाईलमध्ये मेल्स चेक करत तिचे बोलणे ऐकत होता. मेघाचे 5व्या मजल्यावर सुरू झालेले स्पष्टीकरण 25व्या मजल्यापर्यंत सुरूच होते. मेघा, हेच ते एका वाक्यात उत्तर द्या लिहिले असतानाही 10 ओळींचे स्पष्टीकरण. मी म्हणालो 10 वाजता मीटिंग करू,
तर त्यावर एवढी चर्चा. राजीव आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही हे बघून किंचित रागातच मेघाने त्याच्याकडे पाहिले. मिस्टर मेहरा, तुमचे लक्ष आहे का मी काय म्हणतेय त्याच्याकडे? येस मिस जोशी, आय एम लिसनिंग. त्याचे डोळे अजूनही मोबाईलवरच. मग मी काय प्रश्न विचारला? लिफ्टने 26वा मजला पार केला. राजीवने त्याच्या मोबाईलमध्ये ऑफिस कॅलेंडर उघडले. 10ची मार्केटिंग टीमची मीटिंग कॅन्सल करत टेक्नोसिस मीटिंग सेट केली आणि मेघाच्या फोनवर नोटिफिकेशन वाजले. तिने पटकन मोबाईल पाहिला. लिफ्ट 27व्या मजल्यावर पोहोचलेली. मिस जोशी, तुमच्या प्रश्नाचे उत्तर. सी यू ॲट 10. तिच्या फोनमधील नोटिफिकेशनकडे इशारा करत तो केबिनकडे चालू लागला. आनंदात, हसत. मेघा, किती बोलता तुम्ही, पण ठीक आहे. आय एम एन्जॉईंग. तुम्ही हवे तेवढे हवे ते बोला, मी ऐकेन. मेघाची आई घरात फेऱ्या मारत होती, नितीन रावांची वाट पाहत. काय करू मी यांचे, मला बोलायचे आहे थोडे असे म्हणता क्षणी जरा खाली जाऊन येतो म्हणाले आणि 2 तास झाले गायब. 7:30ला मेघाच्या पाठोपाठ खाली उतरलेत आणि 9:30 झाले तरी पत्ता नाही. मला काही बोलायचे असले की ह्यांचे मित्रप्रेम उफाळून येते आणि खालच्या बागेत गप्पा ठोकत बसतात. समोरच्याला घरी जायचे असले तरी अरे थांब रे थोडा वेळ, आपल्याला कुठे मास्टर सही करायचं आहे असे म्हणत समोरच्याचा पण वेळ वाया घालवतात. तेवढ्यात दाराची बेल वाजली. नितीनराव घरी आले आणि मेघाच्या आईच्या जीवात जीव आला. अहो, मेघा काय म्हणाली काल? पाण्याचा ग्लास त्यांच्यासमोर ठेवत शेजारी बसल्या. अगं, आज सकाळी तुझ्यासोबतच बसलेली ना ती. आहे की सर्व व्यवस्थित? का काळजी करते? अहो, पूर्ण संध्याकाळ अधूनमधून रडत होती. ऑफिसमध्ये काही झाले का? समीरच्या आठवणीत हल्ली कधीच एवढी अस्वस्थ झालेली पाहिली नाही हो. रडते थोडा वेळ पण मग होते ठीक. कालचे वागणे जरा वेगळेच जाणवले म्हणून काळजी. हो, मलाही काळजी वाटली, पण रात्री विशेष काही बोलली नाही. ठीक आहे सर्व म्हणाली. हो, मेघाचे काल रात्री मोघम बोलणे मलाही निराळेच जाणवले. काहीही प्रॉब्लेम असेल तर सर्व काही इन डिटेल सांगणारी माझी मेघा मी ठीक आहे बाबा एवढेच म्हणाली. काहीतरी आहे तिच्या मनात. बाल्कनीत बसून विचारात हरवलेली. मग मीही जास्त खोदून विचारले नाही. सांगेल स्वतःहून. न सांगता तिलाही चैन पडत नाही. कदाचित सुप्रीम किंवा राजीव मेहराबद्दल काही असेल. बघू, कळेल. अहो, ऐकताय का? त्या मिहीर व्यासचा पुन्हा फोन आलेला. अगं, पण मेघाने नाही म्हणून सांगितले ते कळवले नाही का त्यांना? मग? अहो, कळवलेले, पण त्याला मेघा आवडली आहे. अगं, पण फक्त त्याची पसंती असून काय उपयोग? मेघाचं काय? अहो, तो म्हणतो आहे मी एकदा भेटतो, बोलतो. त्याला आशा आहे की मेघा निर्णय बदलेल. असेही मार्चमध्ये त्याला काही यायला जमले नाही. पुढच्या महिन्यात येत आहे. तोपर्यंत तुम्ही मेघाला तयार करा. मी का? मग अजून कोण? तिचे लाडके आणि सो कूल बाबा आहात ना. मला काही माहीत नाही. मेघा आणि मिहीरला मी भेटवून राहणारच आहे. असे म्हणत कविताताई आत गेल्या आणि नितीनरावांनी कपाळाला हात लावला. मेघा, तुझे काही खरे नाही. स्वामी, काहीतरी चमत्कार घडू दे आणि माझ्या मेघाला अनुरूप असे कुणीतरी कळत नकळत भेटू दे. म्हणजे आमच्या सौंचे जावई संशोधन तरी थांबेल. सकाळचे 10 वाजलेले. राजीवच्या केबिनमध्ये मेघासोबत आज सिद्धार्थ आणि राधिकाही होते. सिद्धार्थ आणि राधिकाने मिळून तयार केलेल्या ॲसेट व्हॅल्युएशन रिपोर्टवर चर्चा चाललेली. कॅल्क्युलेशनमध्ये थोडीफार विसंगती वाटत होती. हे लँड अँड बिल्डिंगचे व्हॅल्युएशन मला चुकीचे वाटत आहे. मेघाने एकवार सर्वांकडे पाहिले. येस मिस जोशी,
मलाही तसेच वाटते. काय अप्रोच वापरला आपण? राजीवने प्रश्नार्थक नजरेने एकदा मेघाच्या शेजारी बसलेल्या राधिका आणि त्याच्या शेजारी बसलेल्या सिद्धार्थकडे पाहिले. बघितले सिद्धार्थ, मी तुला सांगत होते इथे चूक आहे, पण तुला माझे ऐकायलाच नको. राधिका टेबलवर हलकेच हात आपटत होती. मी का तुझे ऐकू? रोज काहीतरी नवीन अप्रोच सजेस्ट करत असते. मी निवडलेला अप्रोचच बरोबर आहे. सिद्धार्थनेही मूठ टेबलवर आपटत ठणकावून सांगितले. हे बघ, फर्निचर अँड कम्प्युटर्ससाठी जो अप्रोच तू सांगितला तो बरोबर होता तर मी ऐकला ना. मग माझे सजेशन तू ऐकले तर कुठे बिघडले? राधिकानेही डायरीवर पेन आपटलेच. माझा अप्रोच म्हणजे काय? कंपनी लॉ आणि इन्कम टॅक्स लॉने ठरवून दिलेले डेप्रिसिएशन रेट्स वापरून मी व्हॅल्युएशन केलेलं. तुझ्यासारखे हवेत कॅल्क्युलेशन करत नाही मी. माझ्याकडे डिटेल्स आहेत वर्किंगचे. सिद्धार्थने रागात तिच्याकडे पाहिले. ओय, मग मी पण तेच रेट्स वापरून व्हॅल्युएशन केले आहे. हवेत तर तू उडत असतो. बघावे तेव्हा आय नो बेटर ॲटिट्यूड घेऊन फिरत असतो. मिस्टर सिद्धार्थ, माझे पाय जमिनीवरच आहेत. राधिकाच्या या वाक्यावर राजीव आणि मेघाने एकमेकांकडे चमकून पाहिले. राधिका, व्हॉट इज दिस? ही काय बोलायची पद्धत आहे का? मेघाने डोळे मोठे करत तिला सौम्य भाषेत समज देण्याचा प्रयत्न केला. अरे मॅम, हे तर काहीच नाही. नुसती बकबक करून डोके उठवते. एक काम नीट करेल तर शपथ, सगळीकडे आळस. आणि मग रिव्ह्यू करता करता काम पण मलाच करावे लागते. सिद्धार्थ अँड राधिका पुन्हा एकमेकांकडे खाऊ का गिळू अशा नजरेने पाहत होते. सिद्धार्थ, इनफ. डोंट ओव्हर रिॲक्ट. बोलताना भान असू दे. राजीवने सिद्धार्थला कडक शब्दात समजावले. आणि एवढे करूनही राधिका आणि सिद्धार्थ पुढील 15 मिनिटे ॲसेट व्हॅल्युएशनचा हरेक मुद्दा, हरेक स्टेप आणि हरेक कॅल्क्युलेशनला धरून एकमेकांची उणीधुणी काढत होते. सिद्धार्थ राधिकाचे ऐकून घेत नाही. राधिका कधीही वेळेत काम सबमिट करत नाही. सिद्धार्थ सारख्या चुका दाखवत असतो. राधिका कधीही नीट लक्ष देऊन ऐकत नाही. सिद्धार्थला त्याच्या नॉलेजचा इगो आहे. राधिका टंगळ मंगळ करून वेळ घालवण्यात एक्सपर्ट आहे. सिद्धार्थ जराही बोलत नाही. राधिकाला बोलू नको सांगितले तर ती ऐकत नाही. राजीव आणि मेघाची अवस्था बॅडमिंटन कोर्टच्या चेअर अंपायर आणि सर्व्हिस जज सारखी झालेली. सिद्धार्थ आणि राधिकाचा वाद ऐकून दोघेही हतबुद्ध. मागे कुणीही हटायला तयार नव्हते, ना राधिका ना सिद्धार्थ. इनफ! मेघा आणि राजीव एकाच वेळी ओरडले आणि सिद्धार्थ राधिका स्तब्ध. राजीव रागात दोघांकडेही पाहत आहे हे बघून मेघाने मध्यस्थी करण्याचे ठरवले. काय चालले आहे? सिद्धार्थ, राधिका, आर यू बोथ इन स्कूल? हे काय क्षुल्लक कारणांवरून वाद आहेत? टेक्नोसिस फायनल कोटेशन पुढच्या मंगळवारी सबमिट करायचं आहे आणि तुम्ही इथे कुणाचा अप्रोच करेक्ट यावर वाद घालत आहात. इनफ ऑफ दिस. तिने थांबून श्वास घेतला. येस, मिस जोशी इज राईट. सिद्धार्थ, अपोलोजाइज टू राधिका. अँड राधिका, तू पण से सॉरी टू सिद्धार्थ. राजीवने सांगूनही सिद्धार्थ अँड राधिका एकमेकांकडे रागातच पाहत होते. कम ऑन सिद्ध, राधिका, वी आर वेटिंग. से सॉरी. हे वाद सॉल्व्ह करत बसायला आमच्याकडे रिकामा वेळ नाही. मेक इट फास्ट. मेघाचा आवाज चढलेला आणि ती सिद्धार्थकडे रोखून बघत होती. शेवटी नाईलाजाने सिद्धार्थने सॉरी म्हटले. तरीही राधिकाच्या तोंडून काही सॉरी येईना. मॅम, बघा, मी माफी मागितली पण तिचा ॲटिट्यूड बघा. सिद्धार्थच्या या तक्रारी सरशी मेघाला हसू फुटले. राधिका, प्लीज से सॉरी डिअर. मेघा हसतच तिच्याशी बोलत होती, नाकासमोर हात धरून हसू लपवण्याच्या प्रयत्नात. क्षणभरासाठी राजीवला विसर पडलेला की आपण सर्व इथे का जमलो आहोत. तो तिचे हसू बघण्यात रमून गेलेला. शेवटी राधिकाच्या सॉरी म्हणता क्षणी तो भानावर आला आणि लॅपटॉपकडे पाहू लागला.
ओके देन, हे वर्किंग पुन्हा एकदा करा प्लीज, न भांडता. सिद्धार्थ, तिला नीट समजावून सांग. तिने कितीही प्रश्न विचारले तरी. अँड राधिका, तू पण त्याचे नीट ऐकून घे आणि कामाचा स्पीड वाढव. अरे, पुढचे 6 महिने एकत्र काम करायचे आहे. जे काही वाद असतील ते मिटवा आणि नीट सोबत काम करा. जा, गो बॅक टू युअर केबिन. मेघाने सांगता क्षणी दोघेही आपापला लॅपटॉप उचलून राजीवच्या केबिन बाहेर पडले. आता केबिनमध्ये मेघा आणि राजीव. तिने हसू पूर्णपणे कंट्रोल करत लॅपटॉप स्क्रीनकडे पाहिले. राजीवही त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघत आहे असे तिला जाणवले. तिच्या डोक्यात अजूनही राधिका आणि सिद्धार्थचा वाद घोळत होता आणि तोही त्या दोघांचाच विचार करत होता. देवा, काय हे, कसे वाद घालत होते दोघे. गॉड, आय वॉज शॉक्ड. आम्ही बसलो आहोत त्याचेही काहीच नाही. कुणाचा अप्रोच करेक्ट हे काय वादाचे कारण आहे का? राईट, एकत्र काम करायचे तर थोडी ॲडजस्टमेंट नको का? मी समजावते आहे तरी दोघे ऐके ना, म्हणजे काय? हो, मग मीही मध्ये बोललोच, नाहीतर कुणीच थांबले नसते. मी आणि राजीव पण, म्हणजे प्रोजेक्टच्या सुरुवातीला असेच वाद घालायचो का? मेघा आणि माझेही मतभेद असेच व्हायचे पहिल्या आठवड्यात, अजूनही होतात. या विचारातच मेघाने राजीवकडे पाहिले आणि तोही विचार करत तिच्याकडेच पाहत आहे असे जाणवले. किंचितसे हसू दोघांच्याही चेहऱ्यावर. एकमेकांच्या मनातील विचार डोळ्यातूनच समजले. आपले पण वाद झाले, नाही असे नाही, पण एवढे नाही, हो ना? त्याने समजावणीचा स्वर पकडलेला. हो, हे जरा जास्तच होतं. आपण काही एवढेही अग्रेसिव्ह नव्हतो, हो ना? तिनेही राजीवच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न केला. राईट, आणि आपले डिफरन्स ऑफ ओपिनियन असायचे, बट शेवटी एकमत व्हायचे, हो ना? त्याने मेघाकडे पाहिले. डोळ्यात मिश्किल भाव होते. येस, आपला उद्देश वाद मिटवून ॲडजस्टमेंट करून एकत्र काम करणे हा होता, हो ना? तिलाही आता हसू आवरेना, तरीही ओठ दाबून ते लपवण्याचा आटोकाट प्रयत्न. फाईन मिस जोशी, वी हॅव टू ॲक्सेप्ट. आपणही असेच आर्ग्युमेंट्स करत होतो, जस्ट लाईक सिद्धार्थ अँड राधिका. राजीवने मान्य केले आणि त्याच्या या वाक्यासरशी मेघाने अडवून ठेवलेले हसू मोकळे सोडून दिले. आज पहिल्यांदाच राजीव सोबत एकटी असताना एवढी खळखळून हसत होती. गॉड, एवढे सारे हसू दडवून ठेवलेले. माहीत असते तर आधीच मान्य करून मोकळा झालो असतो. किती ते नाकासमोर दोन्ही हात करून हसणे. मेघा, दात सुंदर आहेत तुमचे, दिसू देत हसताना. आणि केवढी ती मान मागे टाकून डोळ्यांना हाताने झाकणे. आता काय चेहरा पण झाकून घ्यायचा आहे का? हे काय स्वतःला शांत हो सांगत आहात का? असे तोंडावर हात दाबून डोळे मिटून हसू थांबवण्याचा प्रयत्न करू नका. माझ्यासाठी तुमचे हसू आनंद सोहळा आहे. डोळ्यातून पाणीही आले हसून हसून. ती काही क्षणांनी शांत झाली अन ओशाळली. देवा, मी किती मोठ्याने हसले पहिल्यांदाच. म्हणजे त्या दिवशी प्रकाश सरांसोबतही हसत होते, आज फक्त राजीव आहेत. काय विचार करतील ते? पण आता हसून झाले आहे मेघा. राजीवजींच्या चेहऱ्यावरही हसू पाहिले, नेहमीपेक्षा किंचितसे जास्त. पण अजूनही मोकळेपणाने हसत नाहीत. कंजूस आहेत हसण्याच्या बाबतीत. सॉरी मिस्टर मेहरा, आय कुडंट कंट्रोल. मला आपले सगळे वाद आठवले. तिने स्वतःला शांत करत हळूच राजीवकडे पाहिले. इतका वेळ मेघावर स्थिरावलेली नजर त्याने लॅपटॉपकडे वळवली, हसरा चेहरा नॉर्मल करण्याच्या प्रयत्नात. नॉट अ प्रॉब्लेम मिस जोशी. त्याचा शांत स्वर तिच्या कानी पडला अन हायसे वाटले. मेघा, मी दिवसभरही तुम्हाला असे हसताना बघू शकतो.
फक्त ते तुम्हाला सांगू शकत नाही. देख के आपकी मुस्कुराहट हम होश गंवा बैठे. देख के आपकी मुस्कुराहट हम होश गंवा बैठे. होश में आने ही वाले थे हम कि आप फिर से मुस्कुरा बैठे.